राज्यातील अपघातांची मालिका सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे। सांगली जिल्ह्यातील बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली असून या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। अपघातातील मृत कुटुंब हे सांगलीच्या जत तालुक्यातील असून गावावर शोककळा पसरली आहे। सांगलीच्या जत तालुक्यातील मोरबग्गी गावचे कुटुंब बंगळूरवरून जतला ख्रिसमस सुट्टीनिमित्त गावाकडे येत असताना कंटेनर ट्रक कार गाडीवर पलटी झाल्याने एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे। बंगळूर जिल्ह्यातील नेरमंगळा तालुक्यातील तडकेरेजवळ ही दुर्घटना घडली आहे। ख्रिसमस निमित्त सुट्टी असल्याने इप्पाडगोड हे कुटुंब आपल्या गावाकडे येत होते। त्यावेळी अचानक कंटेनर ट्रक कार गाडीवर पलटी झाल्याने एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। मृतांमध्ये पती चंद्रम इप्पागोड, पत्नी धोराबाई, मुलगा गण, मुली दीक्षा आर्या चंद्रम इप्पागोड यांच्या भावाच्या पत्नी विजया लक्ष्मी यांचे देखील निधन झाले आहे। चंद्रम इगाप्पागोड हे मूळचे सांगलीच्या जत तालुक्यातील मोराबागी गावातील रहिवासी आहे। ते बेंगलोर येथे सॉफ्टवेअर कंपनीत होते। या दुर्घटनेत त्यांचं संपूर्ण कुटुंबच मृत्युमुखी पडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। दरम्यान या प्रसंगी नेरमंगला वाहतूक पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान 3 महिन्यापूर्वीच घेतलेल्या कारमध्ये इगाप्पागोड यांनी कार खरेदी केली। वोल्वो कारने एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला। विशेष म्हणजे चंद्रम यांनी 21 ऑगस्ट 2024 रोजी वोल्वो कार खरेदी केली।